नवीन वर्षाची सुरुवात, नवीन संकल्प आणि आपल्या घरच्यांचे आशीर्वाद, त्याचबरोबर मित्रमंडळींची साथ या जोरावर आपण प्रत्येक क्षण हा वर्षाचा किंवा नवीन उमेदीने आपण साजरा करतो. आज ज्या उत्सव मूर्तींचा या ठिकाणी वाढदिवस आहे त्याच्या प्रेमाखातर आपण या ठिकाणी जमलोय. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर आपल्या किल्ले अजिंक्यतारा आणि किल्ले सज्जनगड यांच्या सानिध्यामध्ये असलेलं आपल्या डबेवाडी हे गाव आणि गावचे हे दोन सुपुत्र, खर तर ज्या पद्धतीने आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव 7 समुद्र पार ज्यांनी नेलेलं आहे, तसे हे दोन्ही बंधू आमचे मित्र यांचा आज वाढदिवस. 5 फेब्रुवारी म्हटलं तर म्हणजे खरं तर आमची ओळख तशी जुनी नवीनच आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही एकमेकांना भेटलो, पण गेल्या 2 वर्षापासून आम्ही त्यांच्या बरोबर सानिध्यामध्ये आहे. आणि अशी मित्र जोडणं, कारण की एकाला एक जोडत पुढे जाणं हा त्यांचाही स्वभाव आहे. आणि त्यांच्या प्रेमाखातर आपण सर्वजण या ठिकाणी जमलाय. आमचे मार्गदर्शक माननीय पडवळ साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आज आमचे मित्र महेशजी रसाळ आणि उमेशजी रसाळ या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील सर्व ग्रामस्थ, त्यांचे मित्रवर्ग, त्यांच्यावर प्रेम करणारे आमच्यासारखे सर्व मित्रवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या पद्धतीने या ठिकाणी छोटासा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या घराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी केलेला आहे. खरोखरच मनाला भारावून जाणार आहे. माझी या पद्धतीनं ताटे साहेबांनी आता सांगितलं, माझी एक 7-8 वर्षापूर्वी या कुटुंबाशी माझे संबंध आले आणि खरोखर मला आनंद होतोय सांगायला की ते माझे मित्र नसून एक माझा कौटुंबिक संबंध या घराशी आलेला आहे. आणि कुठल्याही सुखदुःखात मी नेहमी त्यांच्यावर समरस असतो. आणि एक आनंद असा आहे की दोघांचं भावांचं या ठिकाणी वाढदिवस साजरा होत असताना दोघांचं मन एकमेकाला इतकं घट्ट आहे की कुठला आता त्यांचा कृषी प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं काम करतायत दोघं मिळून, तो खरोखर आनंद होतो. असे बंधू असावेत, त्यांच्या या कार्याला कोणाची नजर लागू नये. दोघांनी खूप छान पद्धतीनं जो कार्य चालू ठेवलेलं आहे ते सातत्याने ठेवावं. वैयक्तिक माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि माझ्या मित्रवर्ग जो आहे त्यांच्या वतीनं त्या दोघांच्या बरोबर नेहमी मी साथ देत राहणार. आणि एक मला माझ्या जिव्हाळ्याचे मित्र मिळाले, माझे कौटुंबिक नात्याचे जरी रक्ताच्या नात्यातले जरी संबंध नसले तरी रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त मी जवळ समजतो आणि त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये मी सहभाग घेत असतो. ते ज्या पद्धतीनं रिॲक्ट झाले माझ्याबरोबर ज्या पद्धतीनं माझ्या कुटुंबाबरोबर, तेही कोणता प्रोग्राम माझ्या घरातला असेल ते निश्चित येतात. आणि अशा दोन्ही भावांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी जो वाढदिवस साजरा होतोय त्या दोघांच्या असलेल्या उद्योगाला व्यक्तीच्या माझ्याकडून या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामस्थ, त्यांचे मित्रवर्ग यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त. आणि त्यांचं भावी आयुष्य आरोग्यमय, यशस्वी आणि चांगल्या पद्धतीचं जावं अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज महेश आणि उमेशांचा वाढदिवस, दोघांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा या सगळ्यांतर्फे. थोडंसं मी 5 मिनिटं थोडंसं जरा वेगळा विषय बोलणार तुमच्याशी. महेशची आणि उमेशची माझी ओळख साधारण 20 वर्षापूर्वी. महेश माझा स्टुडंट, विद्यार्थी. मला आठवत आहे पहिल्यांदा मी त्याच्या घरी आलो भेटायला त्याला. तो माझ्याकडे क्लाससाठी अप्रोच झाला आणि 2-3 वेळा येऊन गेला आणि परत आलाच नाही. मी एकदा ह्या रूटला निघालो सज्जनगडच्या. मी घरी आलो, आई जस्ट ओढ्यानं धुवून आल्या होत्या, जुन्या घरात राहत होता. आणि तेवढ्यात महेशचा फोन आला मुंबईवरनं. आई म्हणले, अरे जस्ट सरांचा फोन आहे. आणि मग तो बोलला, सर म्हणलं मी आज संध्याकाळी येतो मुंबईला, उद्या तुमची गाडी घेतो. तर मी त्याचं घर बघितलं. 20 वर्षापूर्वीची साधारण गोष्ट आहे. महेश 12वी झाला होता. 20 वर्षापूर्वीची साधारण गोष्ट. आणि दुसऱ्या दिवशी मला भेटायला आला, तर त्याला सविस्तर बोलणं झालं.
मला सर माझं बीकॉम चालू आहे आणि मी मिळण्यासाठी प्रयत्न करतोय म्हणला. आणि मग मी त्याला सजेस्ट काय केलं की तू प्रयत्न करतोयस ओके, पण काहीतरी ऍडिशनल शिकून घे. कॉम्प्युटरचा कोर्स त्याने 1 वर्षभर माझ्याकडे पूर्ण केलाय. आमचा गुरु शिष्यांचं नातं, पण आज ते नातं मित्रांचं झालेलं आहे. आणि 1 वर्षभर कोर्स केल्यानंतर तो मुंबईला गेला. तर तुम्हाला ह्यातल्या काही गोष्टी बऱ्यापैकी माहीत नसतील, कारण मी अनेक घटना, त्याच्या आयुष्यातल्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. या सुरुवातीतून झालेली आहे. आणि 5 वर्ष त्यांनी मुंबईमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ऑफिसमध्ये काम केलं. चांगला एक्सपिरियन्स मिळाला. मूळतः तो फार सिन्सिअर, पंक्च्युअल, सिन्सिअर, एक आदर्श विद्यार्थी म्हणतात त्या पद्धतीने. आणि 5 वर्ष तिथं काम केल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये त्याला त्याच कंपनीनं ऑफिस काढून दिलं, त्या ब्रँच मॅनेजर केलं त्याला. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मिडवेल त्याचं लग्न झालं. म्हणजे लग्न मला वाटतं 21 पूर्ण झालं असेल त्याला जस्ट, आणि त्याचं लग्न झालं. असं तातडीनं पत्रिका द्यायला आला, सर मला उद्या लग्न आहे. त्याला म्हणलं एवढी गडबड काय करतोयस? तर म्हणलं सर सगळीच गडबड आहे म्हणला, त्या लग्नाचा पण मी साक्षीदार आहे. तर त्याच्यानंतर त्याचं हे करिअर सुरू झालं. आणि पुण्यामध्ये त्यांनी ब्रँच काढल्यानंतर स्वतःचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन मिळवलं. आणि तिथून त्याच्या आयुष्याला स्वतःच्या वैयक्तिक व्यवसायाच्या प्रगतीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. सातारमध्ये त्यांनी कृषी ॲग्रो इम्पेक्स नावाची एक कंपनी स्थापन केली इम्पोर्ट एक्सपोर्टच्या लायसनवर. तिथून तो पहिल्यांदा चायनीज काही मटेरियल तिकडं मागवायचं. फॉर एक्झाम्पल आपण ते वूड कटर म्हणतो ना, झाडं कापायचे मशीन्स किंवा सोलर पॅनल्स, असेही इम्पोर्ट करायचे. अनेक वस्तू होत्या त्याच्यामध्ये. हे करत करत त्याला स्ट्रॉबेरीचा एक अतिशय चांगला इम्पोर्टचा एक विषय मिळाला आणि त्याच्यामध्ये त्यानं प्रगती केली. तुमच्या डोळ्यासमोर आता आहे. या प्रगतीचं मी अनेक वर्ष साक्षीदार आहे. दरवर्षी त्याच्या आलेल्या त्या स्ट्रॉबेरीच्या रोपांचं इन्स्पेक्शनचे रिपोर्टिंग मी स्वतः करतो. आणि बसतो तिघे, मी उमेश आणि तिघे बसून रिपोर्टिंग करतो अनेक वर्ष. त्याचं प्रत्येकच इन्स्पेक्शन होतं. आजच एक इन्स्पेक्शन झालेलं आहे, काल, आज पण झालं असेल, काल झालं इन्स्पेक्शन. त्याचे फोटो पण आले, तो रिपोर्ट आमचं पेंडिंग आहे अजून. तर इतकी सगळी इत्यंभूत माहिती, आम्ही अनेक घटनांचे जिवंत साक्षीदार आहे. प्लस त्याच्या घरामधले जे होणारे वेगवेगळे प्रोग्राम, मुलांचे वाढदिवस, बारसं, आई वडिलांचं आजारपण, अनेक घटनांचा आम्ही साक्षीदार आहे. ते जास्त काय बोलत नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे माझ्याकडं. तर थोडक्यात तुम्हाला सांगितलं की ह्या कठीण परिस्थितीमधून जाऊन त्या दोघांनी बंधूंनी जे कष्ट, अपार कष्ट घेतले, म्हणजे 8-8 दिवस घराच्या बाहेर राहून अक्षरशः आम्ही उटी वगैरे इकडं फिरलो ना, कुठं कुठं त्यांनी अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरीचे रोप आम्ही इम्पोर्ट करतो. त्याच्या डॉक्टर प्लॅन्स जे दिलेले आहेत, उटी, मैसूर, इकडच्या आम्ही डोंगराळ भागामध्ये रात्री 12-1 वाजता गेलेलो. एक आम्ही ट्रिप केली होती. किती डोंगराळ भागामध्ये आपले स्ट्रॉबेरीचे रोपं, तिथं चांगले उत्पादन देतात. अनेक फील्ड बघितले आम्ही त्यांचे. 8 दिवस फिरवतो. म्हणजे असा हा वर्षाचा जवळजवळ 1 लाखभर किलोमीटर त्यांचा प्रवासच होतो. आणि त्याला महेशला खंबीर साथ, उमेशची, दोघं मिळून जे जॉईंट व्हेंचर आहे दोघांचं, अतिशय सुंदर आहे. आणि इतक्या लहान वयामध्ये त्यांनी अतिशय कष्ट घेऊन हे सगळं उभं केलेलं आहे, हे लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. आपण आणि आपलं काम भलं या उक्तीप्रमाणे सतत कार्यरत असतं. सुट्टी हा प्रकार बहुतेक नाही. कित्येक वेळा आम्ही ट्रिपला जायचं नियोजन करतो, पण अनेक वेळा ते नियोजनच फसलेले आहे. कारण कामाचा व्याप आणि कामाचं लोट. तर असे हे दोघं बंधू राम लक्ष्मणासारखे एकमेकाला सांभाळून जवळ राहून आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करतायत, आपल्या कुटुंबाची उन्नती करतायत. पर्याय नाही, त्यांचा जो व्यवसाय, या व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंब उभी राहिलेली आहेत. म्हणजे पाचगणी, भिलार, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना अक्षरशः म्हणजे वाईट वाटतं बोलायला की ज्यांना एकच खायला मिळत नव्हतं, त्या लोकांच्या परिस्थिती सगळं नाही स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतं. मी म्हणजे प्रत्यक्ष साक्षीदार आहे. अनेक फोटोमधनं, प्रोजेक्ट रिपोर्टमधनं हे बघितलेलं, पहिल्या त्यांची कंडिशन आणि आत्ताची कंडिशन. म्हणजे ह्यांनी स्वतः दोघांनी मिळून आपल्या कुटुंबाचा प्रगती केलीच प्रचंड कष्ट घेऊन, परंतु त्याचबरोबर हजारो कुटुंब त्यांनी उभी केली. ह्या कुटुंबांचे आणि आपल्या सर्वांचे त्यांना आज आशीर्वाद आहेत. आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया की त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो, त्यांची प्रगती हो, उत्तरोत्तर प्रगती हो, आणि त्यांच्यामुळे आपल्या समाजातील अनेक घटकांचा उद्धार हो, अशी ईश्वराची प्रार्थना करूया.
नमस्कार, मी महाबळेश्वर तालुका श्री दानोली. सर्व उपस्थित मान्यवरांचं, ग्रामस्थ लोकप्रतिनिधींचं मी स्वागत करतो. आज या डबेवाडी गावचे सुपुत्र, आमचे मित्र महेशजी रसाळ आणि उमेशजी रसाळ साहेब, या दोघांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. आम्हाला अतिशय आनंद होतो. गेली 15 ते 20 वर्ष आम्ही त्यांच्या सानिध्यात आहोत. स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून त्यांचं कार्य बघतोय. त्यांनी या कृषी मित्र कंपनी स्थापन केली. त्यामधून आमच्या तालुक्याला स्ट्रॉबेरीची रोपं प्रदेशातून आयात करण्याची संधी मिळाली. आमच्या तालुक्यातील शेतकरी त्यामुळे आज प्रगतिशील झाला. या ठिकाणी एक अभिनंदन त्यांचं करावं वाटतं की त्यांनी या क्षेत्रात एक इथून भरारी घेऊन अधिक जोमाने काम करावं. आमच्या सर्वांचे त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहेतच. आपणा सर्वांचेही राहतील. आपल्या गावचं त्यांनी नाव आज तुमच्या सातारा तालुका म्हणा, सातारा जिल्हा, त्याचबरोबर त्यांनी आपल्या या भागाचा, आमच्या तालुक्याचं साता समुद्रापलीकडं एक नावलौकिक नेलं तर म्हणायला हरकत नाही. तर आज त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी जाणवली माझे बंधू, माझा परिवार या ठिकाणी आलेला आहे. महादेव जाणवले, विठ्ठल जाणवले, परत संजय जाणवले, त्याचबरोबर पुस्तकाचं गाव भिलार, हे देशात पुस्तकाचं गाव भिलार म्हणून एक नंबरचं गाव निवडले. त्या गावचे आमचा सगळा व्यवसाय तिथूनच सुरुवात होतो. तिथेही त्यांनी आज भिलारमध्ये आपल्या कार्यालयाचं हे केलेलं आहे. तिथं त्यांचं नेहमी येणं जाणं असतं. या ठिकाणी भिलारचे प्रगतीशील शेतकरी गुलाबराव वाळकर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी मी महाबळेश्वर आमच्या गावचे दानवली ग्रामस्थांच्या वतीनं, तसेच परिवाराच्या वतीनं मी महेशजींना आणि त्यांच्या बंधू मुलींची यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील भावी आयुष्य उत्तम आणि चांगल्या प्रकारे जावं ही ज्या ठिकाणी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. सर्वप्रथम ऍक्च्युली 7:30-8चा कार्यक्रम होता. उशीर झालाय, त्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही कुणाचा. पण सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माजी पंचायत समिती सभापती, आमचे म्हणजे अगदी 25-30 वर्षाचे जुने नाही, पण आता एक 8-10 वर्षामध्ये आमची मैत्री घट्ट झाली असे सूर्यकांत पडवळ, त्यांचे मी आणि आमचे बंधू उमेश यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्यांनी वेळात वेळ काढून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच विशेष करून मी सुरुवातीला माझे बंधू उमेश रसाळ यांना मी माझ्या वतीनं, सर्व मित्र परिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ऍक्च्युली दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो, त्यामुळे काय दोघांना शुभेच्छा द्यायला वेळ नसतो. त्यामुळं अगदी सावलीप्रमाणे जन्मल्यापासून ते आतापर्यंत माझ्या पाठीशी आणि मला फॉलो करत किंवा दिवस रात्र आम्ही एकत्र असतो. कधी आमची जोडी तुटली नाही. परत एकदा मी त्यांचं हॅपी बर्थडे विश करतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आवर्जून या ठिकाणी ऍक्च्युली व्यवसाय स्ट्रॉबेरीचा आहे असं नाहीये, पण बऱ्याच क्षेत्रामधली मंडळी, बरीच मंडळी, तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून, एवढा उशीर झाला म्हणजे ऑलरेडी 9:30 वाजलेत, तरी पण इथं केक कापायची वाट बघत तुम्ही बसलाय. सगळ्यांचेच म्हणजे महाबळेश्वरवर आमचे खास मित्र वसंत पार्टे असतील, विष्णू दानवले असतील, आमचे गुरुवर्य राघव बिरामने असतील, गुलाब वाडकर, आमचे बाबा, सगळीच मंडळी, अरविंद असेल, अगदी महाबळेश्वरवरून ते 3-4 तास झाले इथं थांबलेत आपल्यासाठी. ऍक्च्युली कार्यक्रम मोठा घ्यायचा किंवा काय असं काही नियोजन नव्हतं. हे 2 दिवसाचं प्लॅनिंग आहे. बरीच मंडळी बालाजी आणि या ठिकाणी गेल्यामुळे गावातली आमचे गणेश रसाळ असतील, सगळे सहकारी बाहेर आहेत. असो, वाढदिवस साजरा मला वाटतं जन्मल्यानंतर हा आमचा पहिला वाढदिवस असेल. या पद्धतीने साजरा केला. वेळच नसतो, कामाचं स्वरूप किंवा
घरातले प्रॉब्लेम्स, बऱ्याच गोष्टी आता न सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. चांगल्या कार्यक्रमाच्या वेळेला तर बोलणं योग्य नाहीये, पण परिस्थितीवरती मात करून आम्ही दोघंही पुढे चालत असतो, जेणेकरून समाज इन्स्पायर झाला पाहिजे. आम्ही आता आपण रिटायर आहेत, नेव्हीतनं रिटायर झाले जवळजवळ, म्हणजे ते माझ्या अगोदर उठतात आणि माझ्या आधी प्रिपेअर होतात कुठं बाहेर जायचं असलं तर. म्हणजे अशी मंडळी, गुलाब वाडकर आहेत, आज त्यांचं वय जवळजवळ या वेळेला इतक्या वेळ ताकद बसायचं नाहीये, तरी सुद्धा ते महाबळेश्वरनं शुभेच्छा देण्यासाठी आलेत. अशी बरीच समाजामध्ये इन्स्पायर करणारी मंडळी असते. तसं आपण इन्स्पायर झालं पाहिजे, समोरच्याला उदाहरण झालं पाहिजे आणि नेहमी चांगलं करत जायचं. चांगलं ऑटोमॅटिक घडत जातं. किती संकट आली तरी आपण त्या संकटांना तोंड देऊ शकतो. विचारांना आपण सांगतो. परत एकदा मी माझे बंधू आणि माझ्या वतीनं तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून इथं आला, आम्हाला शुभेच्छा दिल्या. आमच्या वहिनी असतील, वंदना रसाळ असतील, मंदा रसाळ असतील, आमच्या काकू आहेत, चंद्रकांत रसाळ आहेत, सगळीच इथं जेवढी मंडळी इथं आहे, मालकी वहिनी आहेत, सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांचं म्हणजे आम्ही असंच घडलो नाही, ही सगळी मंडळी आमच्या पाठीशी आहे. म्हणजे आम्ही घरी नसलो तरी आमचं घर ही लोक बघत असतात किंवा आम्हाला काळजी नसते कुठली, किती घरी प्रॉब्लेम असले तरी. अमर भोसले असतील, प्रवीण सरकाळे आहेत, त्यांचे मित्र आहेत, आमचे बर्गे साहेब आहेत, त्यांचे विशेष मी आभार मानतो. त्यांनी कोरेगाववरनं आलेत ते. म्हणजे बघा कसं असतं, माणसाचा शब्द असतो आणि प्रेम असतं. खरं कार्यक्रमाचं असं काय मोठं नियोजन नव्हतं, घरगुती कार्यक्रम ठेवायचा होता. हा घरगुती कार्यक्रम आहे आपला, ओपन स्पेसचा कार्यक्रम नाही. परत आता ज्यांनी संकलन केलं ते आमचे मित्र राहुल ताटे, नेहमी कंपनीच्या कामाच्या माध्यमातून किंवा सोशल कामातून आमच्या बरोबर असतात. जितू असेल, राहुल दळवी आहेत, सुभाष माने आहेत, दीपक, आमचे सगळेच गावातले सगळेच माझे मित्रमंडळी, बबन माने असतील, त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. नेहमीच इथं सगळ्या म्हणजे इथं जेवढी मंडळी बसली त्यांची रोजची अपडेट असते, म्हणजे रोज संपर्कात असणारी ही मंडळी आहे. असं इथला कुठलाच माणसाला रोज संपर्क नसतो असं नाहीये. आमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वतीनं किंवा तुम्ही इथं आला तेवढा वेळ काढून मी वेळ घेणार नाही, कारण खूप उशीर झालाय. सगळ्यांचे आभार, मनापासून खूप खूप धन्यवाद. आमचे मित्र विजय माने किंवा ते शिवराज क्रिकेट क्लब असेल, चंद्रकांत माने, आमचे कंपनीचे सहकारी आहेत, आपलं रणजित माने, सागर आहे, सगळी टीम आहे आपली क्रिकेटची, त्यांच्या सगळ्यांचे आभार, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद. त्यानंतर दक्षिणाची आपण वाट बघतोय. आपण दोघांनी केक कापून या ठिकाणी आनंद द्विगुणित करायचंय. आणि सर्वांना आज सरांनी नवीन XUV 700 गाडी घेतली, त्याबद्दल सरांचे सगळे टाळ्या वाजून अभिनंदन करा. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, याच शुभेच्छा. हॅपी बर्थडे. Happy birthday to you. काय वाजवत राहा. कृपया बसून घ्या. यानंतर त्यांनी सन्मान करायचे, त्यांनी एका आलेल्या शाल श्रीफळ किंवा पैसे द्या.
आणि केक घेतल्याशिवाय आणि पेढे घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. करून कृपया सगळ्यांना केक वाटा. समोर समोर इकडे इकडे
समोर 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 पहा साऱ्या गावाचा म्हणजे आहे भावाचा साऱ्या वायर वायर मोठ्या मोठ्या हसल्या